आजही शिवसेना ही एकच आहे, दुसरी आहे ती उभाटा। ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचारच नाही आहेत, त्या ठिकाणी शिवसेना कशी असू शकते? हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना शिवसेना हे नाव लावण्याचा अधिकार नाही। आणि आमच्याकडे विलीनीकरण वगैरे काही विषय नाही हो। बाळासाहेबांच्या विचारावर पुढे जायचं आहे, शिवसेनेत यायचं आहे, त्याआधी यांनी बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन माफी मागावी। कारण सत्तेसाठी त्यांनी जे शेण खाल्लेलं आहे ना, हिंदुत्व सोडलेलं आहे आणि शेण खाल्लेलं आहे, त्याबद्दल बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन प्रथम माफी मागावी आणि त्यानंतर आमच्याकडे यावं। आणि एवढी का वेळ आली संजय राऊतांवर? आधी म्हणत होते दरवाजा बंद आहे, यापुढे एंट्री नाही। तुमच्या दरवाजावर येणार कोण? कोणच तुमच्यासमोर टिकत नाही आहे तुमच्या घरात। आणि कोण म्हणते दानवे हा तुमचा माणूस आहे ना, त्याच्यावर ही म्हणण्याची वेळ का आली? लक्षात ठेवा, कोणी टिकणार नाही आहे तुम्ही। आणि शिवसेना ओरिजिनल आमच्याकडे आहे, तुमची आहे ती उभाटा आहे। अंबादास दानवे असतील किंवा अब्दुल सत्तार यांची गावाभेट पाहायला मिळाली, तसं येणार काळात कुठेतरी दोघांचं म्हणणं की येणार काळात जुळून घ्यावा दानवे म्हणतात। मी तेच तर उत्तर दिलं ना, त्यांच्याशी जुळून घ्यायचा विषय काय येतो? यांनी बाळासाहेबांच्या समाधीवर जावं, हिंदुत्व सोडलं आणि सत्तेसाठी जे शेण खाल्लं त्याबद्दल कान पकडावे, उठाबशा काढाव्या, बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन माफी मागावी। आणि शिवसेना ही आमची आहे हो, जनतेने उत्तर दिलं आहे, त्यांची उभाटा आहे। आज देखील संजय राऊत असं म्हणाले की केवळ हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने आणि तो कोर्टात तारीखवर तारीख पडते। लोकसभा निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, यामध्ये जनतेने निर्णय दिला आहे शिवसेना कुणाबरोबर आहे, जे मताधिक्य आम्हाला मिळालेलं आहे। आणि ह्यांची हालत काय झालेली आहे? अहो, हे निवडणुकीला फॉर्म भरू शकत नाही आहेत। कित्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 10 प्रस्तावकांच्या सह्या लागतात, यांच्या पक्षाचे 10ही नगरसेवक निवडून आलेले नाही आहेत। एवढी वाईट अवस्था आहे। 17 जागांच्या निवडणूक आहे, एकही जागा यांची निवडून येऊ शकत नाही। एवढी वाईट परिस्थिती आहे यांच्यावरती, संजय राऊतांवर। त्यामुळे उसनं आव आणण्याचा प्रयत्न करू नये। पूर्णपणे आपण संपलेले आहात आणि सत्तेसाठी जे शेण खाल्लं आहे यामुळे तुमच्यावरती ही वेळ आलेली आहे। अब्दुल सत्तारच्या मुलांनी अर्ज भरलेला फॉर्म अनेक ठिकाणी बंडखोरी। हे बघा, जे काय आहे ते विषय संपले जातील। स्थानिक स्तरावरती ज्या काय कुरबुरी असतील ते सर्व नेते एकत्र बसून ते विषय संपवले जातील। मात्र पाहिलं कुठेतरी काल फॉर्म भरताना भाजपचे आमदार गैरहजर होते ठाण्यामध्ये रवींद्र फाटकच्या वेळेस। हे बघा, माननीय संजयजी केळकर यांच्याशी मी स्वतः बोललो होतो, निरंजनजी डावखरे साहेब त्यांच्याशी बोलून सगळ्या आमदार खासदारांशी आम्ही बोललो होतो। आणि ते स्वतः निरंजनजीवर हे रायगड रत्नागिरीचे प्रभारी म्हणून काम करतात, त्यामुळे तिकडे ते तटकरे साहेबांच्या मुलाचा फॉर्म भरण्याकरता गेले होते। केळकर साहेबांना काही काम असेल, परंतु उल्हासनगरचे आमदार असतील, भारतीय जनता पार्टीचे वसईचे आमदार असतील, सर्व महानगरपालिका नगरपालिकेतील नगरसेवक असतील, सर्वजण उपस्थित होते। रवी फाटक यांच्या जे काही उमेदवारी अर्जाचे 4 फॉर्म भरले त्याच्यावरती मॅक्झिमम भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी प्रस्तावक म्हणून सही केलेल्या आहेत। त्यामुळे तसा काही प्रकार नाही आहे। काही कामानिमित्त कदाचित ते नसतील, परंतु केळकर साहेब असतील, आणखी कोण नेते असतील, यांच्याशी मी स्वतः माननीय रवींद्र फाटक हे स्वतः त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।